ए स्नेहल, तुझ्या हौशीचं गो स्नेहल. थांबा थांबा, सुरुवातीपासून बघा. या व्हिडिओ काय चालू आहे इकडे पाठी आहे सगळे आलात सगळे आलात काय दिसतंय. हां आता आम्ही आलो खवनेश्वर बीचला कायाक करायला. काय बोटिंग कायाकिंग करायला सगळे एक्साइटेड दिसतात आमची मंडळी. ते बघा हे आता पब्लिक रेडी जा प्रत्येक मागून जर उचललास तू कुठे दाखवतील जा जरा मी पॅन्ट वर करतो. ए बस बस नीट बस. आमची सध्या प्रॅक्टिस चालू आहे बसायची. हा बसला. गणपती पाण्यात आला. अशा प्रकारे आमचा कायाक सुरू झालेला आहे कायाक बोटिंग. आणि ह्या आमचा एक मेंबर येते अजून. ए लेफ्टला राईटला घे. कसं वाटतंय रे प्रत्येक. तर पहिल्यांदा आम्ही कायाक करतोय. ज्या कोणाला यायचं असेल तर खवणे बीचला या. खवणे बीचवरून खवणे कायाक राहुल परब मी कॉन्टॅक्ट वगैरे सगळं डिटेलमध्ये भरेनच तर नक्की या. तर आता आम्ही चाललो आहे सगळे. बॅलन्स करू नको एक पोझिशन ठेव. हां तिथे झाड आहेत भरपूर. काय नको तिकडे झाड आहेत परत अडकू. ए इकडे जवळ आहे ए इकडे या दादा आहे ना आपला इथे या. आता आम्ही अर्धा रस्ता पार केलाय. हाय करा भारी वाटतंय. आमचे साथीदार आमचे चालवत आहेत. मग तुम्ही येत नाही मग काय करू. उतरव त्याला उतरव. केलीस का व्हिडिओ आधी पण. आता आम्ही आलो धबधब्याकडे. ए स्नेहल, तुझ्या हौशीचं गो स्नेहल. ना आम्ही नाही आणणार. तर स्नेहलच्या हौशीच्या खोन बघितल्या. तर आम्ही असे आता आलोय लास्ट पॉइंटला. कसं वाटतंय भाई लोक. प्रतीक कसं वाटतंय. सल्यूट आहे माझा पण सल्यूट आहे. स्नेहल आमचं डोकं फोडणारच आहे. ही अशी सगळी जागा आहे सुंदर जागा आहे म्हणून म्हणतो कोकणात या कोकण फिरा मजा घ्या आस्वाद घ्या. आणि कॅलिफोर्नियाबद्दल झक मारतं कोकणासमोर कॅलिफोर्निया झक मारतं. आणि हा असा धबधबा आहे छोटासा वाळ आहे असं म्हणता येईल. चला मग आता जाऊ पुढे आणि मग करू चालू. तर कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स सगळ्यांना. पहिल्यांदा आयुष्यात चैतन्याकडून ऐकूया की इथे म्हणजे कशा प्रकारे किती सुंदर सुंदर पर्यटन चालतं. ते कसं चालतं रे चांगलं झालं. खूप लोक येतात का. हो डेली रविवारचं तर जत्राच असते. जत्रा असते. अरे वा. मग आमच्या सोबत फी वगैरे कशी आहे इथे. फी पर पर्सन 250. 250. आणि हे लोकेशन कुठे आहे. हे लोकेशन कुठे आहे आपलं. खवणे गावात कुठे. वेंगुर्ला. ओके. तर इथं आल्यावर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा. रोहन परब हां आणि राहुल परब. वेळ काय सकाळ ते संध्याकाळ काय. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. अच्छा. तर अशा प्रकारे सगळी माहिती सांगितलेली आहे तर मी टाकीन सगळ्यांना. आणि हे आमची सगळी आता पब्लिक खूप एन्जॉय करते. चला आता परतीचा प्रवास सुरू करतो. राईटला घे राईटला सरळ. तर अशा प्रकारे आमचं झालेलं आहे. कमाल
स्नेहा लय लवकर पळतेस. मग प्रतीक कसं वाटलं? त्याला लागलं, तुला वाट. आता आमचा प्रवास संपलाय. येऊ का आतून मग? हा झालं चालू. झालं चालू. हाय हे स्नेहा, आमचा प्रवास संपलेला तिला पण दाखव. आमचा प्रवास संपलेला आहे या ठिकाणी. खूप दूर आहे ना. काय करा दोन्ही पाण्यात जा उतर प्रथमेश. दोन्ही पाय पाण्यात टाक. ते काय काय अँड बिजली दे बाबा. थँक्यू दादा. तर कुणाला कायाक करायचं असेल, बोटिंग करायचं असेल तर नक्की या खवणे बीचला तिथे आहे. तर हे लोकेशन कुठे आहे बा? हे लोकेशन खवणे बीच येथे आहे. खवणे बीच खवणेश्वर मंदिर रोड आणि वेंगुर्ले तालुक्यात येते हे आमचे. ओके. तर इथे फी वगैरे कसं आहे, काय म्हणताय सर? फी वगैरे कशी आहे? याची फी म्हणजे 250 आहे सर पर पर्सन. ओके चालेल. तुम्ही प्री बुक वगैरे केलात ना तर डिस्काउंट तुम्हाला देऊ नक्की. ओके. ग्रुप वगैरे असेल आम्ही डिस्काउंट सुद्धा देतो. तुम्ही नक्की एकदा विजिट करा. कितीचा ग्रुप पाहिजे? तरी मोठा ग्रुप तरी 8-10 जण 10 जण 10 बार. कमीत कमी. ओके बरोबर. हां मग कमी येतं. डिस्काउंट देतो आम्ही. ओके. आणि गाईड वगैरे असे सोबत देतो. तर असे गाईड वगैरे असतील तुमच्यासोबत. तर हे असं एक एरिया आहे, तुम्हाला फिरून आणतील हा पूर्ण एरिया. तुम्ही पहिल्यांदा करताय? कुठून आलात? मुंबईत ना आलात? हे पण मुंबईत ना आले? मी केरळ मधनं केलेलं आहे. अच्छा हा. त्याच्यात राहायची वगैरे पण तुम्ही रात्रीचं ते तासावर असतं आणि रात्री वगैरे पण तुम्ही तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना? कमाल एक्सपिरियन्स, बेस्ट एक्सपिरियन्स. सगळ्यांनी नक्की या कांदा. तू असा ये बाहेर ना, तू बाहेर नाही. हा खूप छान वाटलेला आहे. हा आम्ही आता चाललोय आता. नको. तर आता आम्ही आलोय नाश्ता करायला. ओके. तर इथं माऊली म्हणून एक हॉटेल आहे, तिथे मस्त वातावरण आहे. नीट काढ का जरा काय. तर हे माऊली हॉटेल आहे. तर कुणाला जर कोंडोळा बीच साईडला यायचं असेल तर नक्की या हॉटेलला. इथं जुन्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. बैलगाडीची चाक आहेत. हा द्या तुम्ही. हो एक छोटंसं असं दुकान आहे आणि इकडे असे सगळे सुविचार वगैरे लिहिलेले आहेत चांगल्या प्रकारे. तर नक्की या. आणि हा आमचा ग्रुप बसलाय आता खायला. भजी खाऊ घ्या. हा काय खाऊ घ्या? भजी कांदा भजी खाऊ. कांदा भजी तूच मागवलंस, तूच खा मेल्या. आणि भजी आले ना, पण भजी दाखवूया. आता मी ज्या हॉटेलला थांबलो आहे तिथे हा असा परिसर आहे. मस्त फुलांचे वगैरे झाड आहेत. हे बघा मस्त गुलाब फुललेले आहेत. जास्वंदाचं झाड आहे, वेगवेगळ्या औषधांचं झाड आहे. तर अशा ठिकाणी नक्की या, भेट द्या, कोकण फिरा आणि अशा जागी फिरायचा प्रयत्न करा की जिथे तुम्हाला पीसफुल जागा भेटेल, लाईफ फिरता येईल, फ्रेश फ्री माइंड. हे हॉटेल आहे. हे जुनं बाकडं बघ. मी आधीच बोललेलो कॅश संपूर्ण वाटतं भाई. शेट बोल. पाणी नसतं कधी कधी. आहे यावेळी पाणी. तर आत्ता आम्ही आलो आहेत कोंडोळा बीचला सगळी गँग. आणि हे समोर आहे बीच या साईडला आणि इकडे हॉटेल वगैरे आहेत ह्या साईडला. अरे खाली गाडी आली असती बाळा. तरी पण हे नाही खूप स्टीप आहे. सोड. आणि ते घसरट आहे. हा हे पण हा माझा आवडता. मी पण पहिल्यांदा आलो इथे. ते एक
असं एक छान वातावरण आहे आणि हा एक गोंडोळा बीच. तर आमची गँग आता आहे वरती. तर हा कोकणातला दुसरा बीच जो अजून कोणाला जास्त माहीत नाही आहे. हा खूप आतमध्ये आहे. तर लोकेशन वगैरे सगळ्यांना पाठवीनच. आणि या लवकर या कोकणात फिरा, सुट्ट्या बिट्ट्या पडल्या आहेत आणि मजा करा आणि असे बीच वगैरे फिरा जरा. भाई साहब, ही अशी माडाची बाग आणि हा समुद्र किनारा खूप भारी वाटतं. आणि अशा ठिकाणी आलं की जरा बरं वाटतं. आणि ही बघा माशाची बोट मच्छी मारायसाठी नेणारी. तर ह्या बोटीचं नाव आहे, नाव काय इथं दिसत नाही, बघू. तर ही बोट आहे आणि हे असं एक सुंदर असं माडाच्या रानबागेत बसलेलं हे बीच. तर आम्ही आता चाललोय एका चांगल्या हिडन स्पॉटला सगळेजण. हे कसं वाटतंय? गार आमची पब्लिक हाय करा. काय प्रत्येकच्या पाठी सगळे लपले. तर ही आमची गँग आहे. तर आपण चाललोय ते चांगल्या इथून सावकाश या. तर आपण आता पोचलो कोंढुरा बीचला. तर आपण उतरलोय बीचवर. तर हे बघा कोकणातले क्लीन बीच बघा. असा कुठं क्लीन बीच मुंबई पण भेटणार नाही, अलिबाग पण नाही भेटणार असे क्लीन बीच. हे बघा. आणि हे असं निसर्गात असलं हे कोंढुरा बीच. तुम्हाला पाणी दाखवतो साल्याने. पाणी बघा इथलं पाणी किती क्लिअर हा. हे बघा सफेद पाणी, सफेद पण नाही क्लिअर पाणी. हा बघा फ्रेश वॉटर. तर मच्छी मारण्यासाठी ह्या बोटी ठेवलेल्या आहेत ह्या समोरच्या. इथं मासेमारी पण होते. तर ओटी वगैरे आली की मासेमारी वगैरे सुरू होणार मस्तपैकी. आणि भारी आहे अशा ठिकाणी यायचं म्हटलं की स्वर्गच. आणि कोकण म्हणजे एक प्रकारचं स्वर्गच आहे. आणि फिरायला आणि एन्जॉय करायला हीच वेळ असते. त्याच्यानंतर एकदा तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये पडलात की तुमचं फिरणं सगळ्या गोष्टी निघून जातात. तर हीच वेळ आहे की पैसा जिथं खर्च करता येईल करायचा, पण तेवढा वेळ स्वतःला पण द्यायचा जगण्यासाठी. आणि असं पीसफुल लाईफ जगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरा, मजा करा. हीच लाईफ आहे, आत्ता नाही तर कधी नाही. तर या फिरा, मजा करा, अशा ठिकाणी फिरा की जिथे तुम्हाला बरं वाटेल, पीसफुल लाईफ भेटेल. आणि मन शांत करून मोकळेपणाने फिरा. काही नाही ह्या जगात, तुम्ही स्वतः एकटेच आहात असे समजून फिरा आणि ह्या निसर्गाचा आस्वाद घ्या. मी पण घेतोय, तुम्हाला पण दाखवतोय, तुम्ही पण नक्कीच या. बघा छोट्या खेकड्यांचं घर आहे. तर आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. तर आता दुसरा डेस्टिनेशन तुम्हाला दाखवतो. या डेस्टिनेशन तुम्ही फिरला असाल. कसं वाटलं सगळ्यांना? दमलेला आहे. सगळे दमलेत आता थोडे. मग फिरू. जेवायचं कधी? जेवूया 2:30 वाजता जेवूया. तर हे लोकेशन कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? सुंदर लोकेशन आहे. हा दुर्लक्षित समुद्र किनारा आहे. इथे प्रत्येकाने यायला आणि चांगला मेंटेन करायला पाहिजे. तर स्नेहा कसं वाटलं तुला? एक 4 वेळी सांग. सुंदर वाटलं. आणि ह्या ठिकाणी येऊन असं वाटतंय मला, एक 2 शब्द बोलते. तू गाज समुद्राची मी लाट उधाणलेली, तू गाज समुद्राची मी लाट उधाणलेली, उंच उंच मांडवाला जशा बिलकतात वेली,
उंच उंच मांडवाला जशा बिलगतात वेली. वा सुंदर. चला मग आता आपण दुसऱ्या स्टेशनला जाऊया. अशा सुंदर या चाळवळीचं ऐकून तुमचं पण ऐकायचं आणि यायचं मन झालं असेल इकडे, या नक्की आणि या सुंदर याचा आस्वाद घ्या. आत्ता आपण आलो आहेत वेंगुर्ल्यात आणि वेंगुर्ल्याच्या बंदरावर, आणि हा नवीन जो ब्रिज झाला आहे तो तुम्हाला दाखवतो. इतका भारी ब्रिज आहे हा बघा. इथून एक तुम्हाला स्पॉट दाखवतो ब्रिजचा कसा येतो तो चांगल्या प्रकारे. ते गार्डन सुशोभित सगळं केलेलं आहे बसायला रात्रीचं वगैरे. इकडे अजून चाललंय परिसर वगैरे बसण्याचा. आणि हा असा काहीतरी चांगला ब्रिज दिसतो, एक छोटा अजून बांधकाम चालू आहे ब्रिजचं. इकडे एक मरीन ड्राईव्ह सारखं करतायत आणि इथं कायाक वगैरे चालू आहे, इथं बोटिंग वगैरे. ते काका बोटिंग वगैरे करतायत. पब्लिक आमचे कंटाळले. स्पॉट माझा चुकीचा नाही, ते फिरताना पण कंटाळतात. स्पॉट चांगला असून पण फिरत नाहीत. आता आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्यातील बंदरावरती. थोडंफार मुंबईचं आकर्षण असलेलं हे वेंगुर्ल्याचं शहर आहे. तुम्ही बघू शकता बँड्रा सिलिंगचा थोडासा प्रभाव आहे इथे, मरीन नरिमन पॉईंटचा प्रभाव आहे थोडासा इकडे, गेटवे ऑफ इंडियाचं आहे. आणि हे अगदी त्याच पद्धतीने केलेलं आहे. जहाज आहेत, बोटी आहेत. मत्स्य व्यवसायासाठीचा एक पोषक असं वातावरण आहे इथे, आणि हे त्याचसाठी मत्स्य व्यवसायासाठी ओळखलं जाणारं ठिकाण आहे वेंगुर्ले बंदर. तर नमस्कार मित्रांनो, कशी वाटली आपल्या मित्राची व्लॉगिंग? तर कसं वाटतं प्रतीक? आणि 4 ओळी तुम्ही काय सांगू शकता? 4 ओळी मला सुचत नाहीत आज अजिबात. नाही तर चांगला म्हणतो हा. नाही तुझं आवडतं गाणं एक कुठचं तरी जे तू लिहिलेलं. एक मच्छी दाखवतो. हे बघा मच्छी आहे, सुकाट आहे. याला म्हणतात मासा. असं जरा दाखव जरा. याला म्हणतात मासा. याला खायचा असा की त्याच्यातून वासा आला पाहिजे. हा बघा, वासा वासा. मासा कसा? वासा वासा हाकता आलं पाहिजे असा खायचा हा मासा. तर मित्रांनो, तुम्हाला असं खायचं काय असेल तर वेंगुर्ले बंदरावर या. आणि वेंगुर्ल्याच्या बाजूला ही आमची ही कन्या आहे, या सावंतवाडीला राहतात. यांच्याकडे हा मासा खूप चांगला मिळतो. आणि बसा बसा कसं खायचं आणि फसा बसा कसं हागायचं हे सुद्धा मी जाऊ द्या. आणि हा मासा मी आता त्याला पाण्यात सोडतोय पुन्हा एकदा. आणि हा मासा सोडलेला आहे. आणि हा पोला पोहतो आहे. असा व्ह्यू आहे काहीतरी. हाय सागरेश्वर बीच. तर सगळी आमची टीम आलेली आहे आणि आता आपण मस्त या क्लीन पाण्यात या अशा बीचवरती मजा करूया. अरे ती कुठे आहे? ती बसली. त्या प्रकारे आमचा हा लास्ट स्पॉट आहे आणि ह्या लास्ट स्पॉटमध्ये आम्ही ह्या सागरेश्वर बीचची मजा घेतो. अशा सुंदर अशा ठिकाणी आम्ही आता आलो आहे आणि इतका क्लीन बीच आहे की तुम्हाला सांगू म्हटलं तुम्ही स्वतःहून बघायला या. इतका क्लीन बीच आहे आणि ही मोठी लाट आलेली आहे. असं पाणी तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. आणि तो पाण्याचा आवाज आहे, फील आहे बाई, फील आहे. तर सगळ्यांनी या, मजा करा आणि एन्जॉय करा. मित्रांनो, अशा प्रकारे व्लॉग संपलेला आहे. छोट्या मोठ्या व्हिडिओ दाखवू तुम्हाला आमच्या आम्ही केलेल्या. खूप आंघोळ वगैरे केले त्यामुळे आता काय व्हिडिओ वगैरे केला नाहीत आम्ही. तर सगळ्यांची आंघोळ झालेले आहे, सगळेजण असे बसलेले आहेत आता गाडीत सगळे तयार होऊन. तर आता आम्ही जातो आमच्या घरी. मध्ये ब्रेक वगैरे झाला तर तुम्हाला दाखवू सगळ्या गोष्टी. आणि हा सागरेश्वर बीच. सनसेट झाला, आम्हाला सनसेट बघायला भेटला नाही कारण का आम्ही आंघोळ करायला आलो इकडे पुन्हा फ्रेश व्हायला.
तर चला मग भेटू आपण नंतर घरी पोचल्यानंतर. बाय.